राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। इकडे मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करतोय, तर धनगर आणि बंजारा समाज जो आहे तो एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे। 17 तारखेला जालन्यामध्ये देखील धनगर समाजाच्या वतीनं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी धनगर नेते दीपक बोराडे जे ते आंदोलनाला आणि उपोषणाला सुरुवात करणार आहे। त्यापूर्वी धनगर समाजाची महत्त्वाची बैठक ती जालन्यामध्ये पार पडलेली। या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं धनगर बांधव जे ते बैठकीला उपस्थित होते। दीपक भाऊ, अनेक दिवसांची मागणी आहे, पण आता 17 तारखेला उपोषणाचा निर्धार केला तुम्ही जालन्यामध्ये, कशा स्वरूपाचं नियोजन असणार आहे आणि राज्यामध्ये फक्त जालन्यातच उपोषण होणार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषण होणार? गेल्या 70 वर्षापासून संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवून इथल्या प्रस्थापितांनी आमचं जे घटनादत्त एसटी आरक्षण हे बंद करून ठेवलंय। म्हणून 17 सप्टेंबरला आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करत असताना धनगर जमातीच्या एसटी आरक्षण मुक्तीचा लढा आम्ही या ठिकाणी सुरू करतोय। या जालना ही क्रांतीची भूमी आहे, आंदोलनाची भूमी आहे। म्हणून धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा हा या जालनाच्या क्रांतीच्या भूमीतून लढायला आम्ही 17 तारखेला सुरुवात करतोय। आणि जालना जिल्ह्यामध्ये आमचा प्रयत्न आहे। आता बीडहून या ठिकाणी माजी सभापती आबूस साहेब आलेले आहेत, परभणीहून मस्के साहेब, नाईक साहेब आलेले आहेत आणि बरीच मंडळी आज बाहेर जिल्ह्यातून येणार होती, पण आम्ही सांगितलं की जिल्ह्याची बैठक आहे तर मराठवाड्यातून मॅक्झिमम मंडळी या ठिकाणी येणार आहेत। महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच नेत्यांशी आमचं बोलणं सुरू आहे आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्र राज्यातलं हे एकमेव आंदोलन असावं आणि सुरुवात इथून व्हावी आणि मग प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात या आंदोलनाचं लोण जाणार आहे। आणि जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होऊन आमच्या लेकरांच्या हातामध्ये सर्टिफिकेट येत नाहीत तोपर्यंत हा लढा कायम राहणार आहे। साहेब, इकडे आपण जसं पाहिलं तर आदिवासी समाज तीव्र विरोध करताना पाहायला मिळतो। जालन्यात देखील काल मोर्चा झालाय। बंजारा समाज असेल किंवा कोणत्याही समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी त्यांची मागणी। खरं तर आमचे हे राज्यघटनेमध्येच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एसटीच्या आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी लागू केलेलं आहे, पण इथल्या राज्यकर्त्यांनी र आणि ड हा त्या ठिकाणचा फरक आमच्या समाजासमोर त्या ठिकाणी उभा केला आणि 70 वर्षापासून आम्ही ह्या अधिकारापासून त्या ठिकाणी वंचित आहेत। आणि या ठिकाणी परत एकदा जे काही आता मागच्या काळात आंदोलन आमच्या एसटी आरक्षणात त्या ठिकाणी झाले आणि आतापर्यंत मोठं यश या मागच्या आंदोलनातून त्या ठिकाणी कधीच आलं नाही। आणि निश्चितपणे दीपक भाऊंनी या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि मला वाटतं आता हे आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय यामधून आम्ही माघार या ठिकाणी घेणार नाहीत। ठीक आहे, विरोध त्या ठिकाणी कोण करतं ह्याच्याशी आम्हाला त्या ठिकाणी देणं घेणं नाही। निश्चितपणे बंजारा समाज सुद्धा त्या ठिकाणी एसटी आरक्षणामध्ये त्यांचा त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख आहे। त्यांना पण त्या ठिकाणी एसटीच्या सवलती त्या राज्यकर्त्याने त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत, त्याबद्दल आमचं काही त्या ठिकाणी दुमत नाही। आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये बंजारा आणि धनगर ह्या दोन जाती मिळून आम्ही एसटी आरक्षण मिळवण्यासाठी त्या ठिकाणी लढा देऊ। निश्चितपणे येणाऱ्या काळात असा लढा उभा करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील। तात्या, खरं तर अनेक दिवसांची धनगर समाजाची मागणी आहे। 2014 पासून भाजप सरकार आलेलं आहे, मात्र काही हालचाल होताना दिसत नाही किंवा पॉझिटिव्हली काही काम होताना दिसत नाही एसटी आरक्षणासंदर्भात। खरं तर 2014ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमधून आम्ही धनगराला एसटीचं आरक्षण देऊ म्हणून, पण 2014 ते 2025 9-10 वर्ष झालं फक्त धनगराची मतं घ्यायची, सत्तेवर यायचं आणि धनगराला डावलाचं हे काम फक्त भाजपने केलं। पण आता ही आमची जी जालन्याची लढाई आहे दीपक भाऊच्या नेतृत्वात, ही आमची आता शेवटची लढाई असणार आहे। कारण आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही, मागं पाहणार नाही। आणि जर भाजपला खरंच वाटतंय की धनगराला आरक्षण भेटावं तर त्यांनी आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं, नसता याचे परिणाम येणाऱ्या काळात भाजपला भोगावं लागतील। आज आरक्षणाच्या नियोजनासंदर्भात, उपोषणाच्या नियोजनासंदर्भात जालन्यात बैठक होती। कशा प्रकारे नियोजन झालंय आणि कधीपासून उपोषणाला सुरुवात होणार आहे? नियोजन आमचं 4-5 दिवसापासून चालू होतंय। आमची एक 10 तारखेला बैठक झाली समाज बांधवाची। त्या बैठकीत काही आम्ही मोजकेच लोक होतो, काही एवढे म्हणजे कमी तरी 100 लोक आलेले होते। आणि त्या बैठकीत आम्ही निर्णय घेतलाय की जे आपलं 70 वर्षापासून जे एसटी आरक्षण अंमलबजावणी याच्यात ठेवलेलं आहे, तर ते आपण एसटी आरक्षण कसं मिळून घ्यायचं
ह्या संदर्भात आमची मिटिंग झालेली आहे आणि प्रत्येक समाज बांधव ताकदीनं आमच्या पाठीशी उभा आहे आणि बंजारा समाज असो, पाटील समाज बी आमच्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. परत आपले मागासवर्गीय जय भीम समाज बी ते बी आपल्या पाठीशी उभा आहे खंबीरपणाने. साहेब तुम्ही आम्ही उभा राहा आणि आमचं एकच आहे, एसटी आरक्षणचे अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही आणि हे आमरण उपोषण चालूच राहणार आहे. आणि एकच आहे आमचं, आम्ही फक्त दीपक भाऊ वळळे जे ते बोलणार तेच होणार. आमच्या समाजाचं एवढंच म्हणणं आहे. नक्कीच 17 सप्टेंबर पासून जालन्यामध्ये एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचं उपोषण सुरू होणार आहे. जोपर्यंत अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आंदोलन उपोषण सुरू राहील, अशा प्रकारचा आक्रमक इशारा जो धनगर बांधवांनी दिलेला आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.